नजीकच्या काळात तुमची ऊर्जा कशी असेल आणि तुमच्याकरिता काय मार्गदर्शन आहे, हे आज आपण या पिक फाइल रीडिंगद्वारे पाहणार आहोत. इथे तुमच्याकरिता 3 फाइल्स आपण ठेवणार आहोत. त्यापैकी तुम्हाला एक फाइल निवडायची आहे आणि तुमचं रीडिंग पाहायचं आहे. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाइम स्टॅम्प सुद्धा दिलेले आहेत. तुम्ही त्या फाइलवर क्लिक करून सहजपणे तुमचं रीडिंग ऐकू शकता. नमस्कार, मी विद्या साने अनुभूती टॅरेटच्या या युट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं स्वागत करत आहे. सुरुवातीला आपण कार्ड शफलिंग करून घेऊ आणि त्यानंतर प्रत्येक फाईलचं रीडिंग पाहणार आहोत. फाईल नंबर 1 तुम्ही जर स्टारच्या या कार्डची निवड केली असेल तर हे रीडिंग तुमच्याकरिता आहे. आणि या रीडिंगद्वारे आपण पाहतोय नजीकच्या काळात तुमची ऊर्जा कशी असेल आणि तुमच्याकरिता काय मार्गदर्शन आहे. पहिलं जे कार्ड आहे ते आहे क्वीन ऑफ कप. त्यानंतर आहे नाईट ऑफ पेंटॅकल. एट ऑफ कप. हायरोफंट. सन कार्ड. क्वीन ऑफ सॉर्ड आणि जजमेंटचं कार्ड. या रीडिंगच्या मध्यावर एट ऑफ कपचं हे नकारात्मक कार्ड आहे. पण हे कार्ड काय सांगतंय? मुख्य कार्ड जे आलंय ते स्टार कार्ड आहे आणि मध्यावर एट ऑफ कपचं कार्ड आहे. तर ही कार्ड सांगतायत की जे दुःख तुमच्या वाट्याला आलं, जिथे तुमचं प्रेम होतं किंवा जिथे तुम्ही काहीतरी रचनात्मक, कलात्मक गोष्टी करत होतात, जिथे तुमचं प्रेमाचं जवळचं असं नातं होतं आणि अशा लोकांना किंवा अशा गोष्टी सोडून जर तुम्ही दुर्गम भागात किंवा काही अशा गोष्टी स्वीकारल्यात की ज्या स्वीकारणं कदाचित तुमच्यासाठी जड होतं, तर ज्या लोकांना तुम्ही सोडून आलात किंवा जे काम तुम्हाला आवडायचं, जी जागा तुम्हाला आवडायची, त्याबाबतचं जे दुःख आहे, त्या दुःखाने तुम्हाला आता स्टारच्या ऊर्जेमध्ये आणलेलं आहे. ते दुःख जे आहे, ते आता तुम्हाला खूप काही देणार आहे. हे रीडिंग त्या दुःखाबाबत आहे आणि त्या दुःखानंतर आता नजीकच्या काळात तुम्ही कोण होणार आहात, तर तुम्ही स्टार बनणार आहात. हे रीडिंग सांगतंय की तुम्ही आता घडला आहात आणि खूप काही तुम्हाला आता मिळणार आहे. आतापर्यंत जर दुःख वाट्याला आलं होतं, तर आता सुख तुमच्या जीवनात येणार आहे. पहिलं जे कार्ड आहे ते क्वीन ऑफ कपचं कार्ड आहे. हे कार्ड सांगतंय की तुम्ही इतरांची काळजी घेत आहात, सगळ्यांना प्रेम देत आहात आणि क्वीन ऑफ कपची ऊर्जा म्हणजे एक प्रेमळ ऊर्जा तुमची आहे. पण तुम्ही स्पष्ट वक्ते आहात, स्पष्ट बोलणारी व्यक्ती आहात. कारण इथे क्वीन ऑफ सॉर्डचं पण कार्ड आहे. तर अशी तुमची ऊर्जा आहे आणि ही कार्ड्स व्यक्तिरेखांना सुद्धा दाखवत आहेत. खूप सारी माणसं तुमच्याशी जोडली जाणार आहेत. कारण 2 क्वीनची कार्ड्स आहेत. इथे नाईटचं पण कार्ड आहे. तर ही कार्ड्स सांगतायत की आता बरीच माणसं तुमच्या जीवनात येऊ शकतील आणि तुम्हाला आता स्पष्टता येणार आहे. तुम्ही जे काही करत आहात त्यामध्ये नेमकं काय करायला हवं हे तुम्हाला कळणार आहे. तुमचं जे काम आहे ते सगळ्यांची काळजी घेणं किंवा अंतर्ज्ञान शक्तीचा वापर करून तुम्ही मार्गदर्शन करत असाल. तुम्ही एखादे हीलर असू शकता. असं काहीतरी काम आहे जिथे तुम्ही इतरांच्या मनाचा विचार करता किंवा इतरांच्या भावना समजून घेता
त्यांची स्थिती काय आहे हे समजून घेणं हे तुमच्या कामाचा भाग आहे. म्हणूनच इथे क्वीन ऑफ कपचं कार्ड आलंय. ही तुमची अशी ऊर्जा आहे जिथे तुम्ही इतरांना समजून घेता, त्यांना मार्ग दाखवू शकता केव्हा, जेव्हा तुम्ही इतरांना समजून घेऊ शकता. आणि याबाबत आता तुम्ही हळूहळू प्रगती करत आहात. तुम्हाला आता यामध्ये आत्मविश्वास वाढत आहे, स्पष्टता येत आहे, आपण नेमकं हे सगळं कसं करायला हवं, आणि हळूहळू तुम्ही पुढे जात आहात. कारण नाईट ऑफ पेंटॅकलची ऊर्जा आहे. अनेक गोष्टी समजून घेत तुम्ही पुढे जात आहात. एट ऑफ कपचं हे कार्ड मध्यावर आलंय, जे सांगतंय की तुमच्यामध्ये खूप मोठं परिवर्तन येत आहे. हायरोफंटचं कार्ड त्यानंतर आहे. तुम्ही गुरु बनत आहात किंवा इतरांना मार्गदर्शन करताना इथे दिसत आहात. यामुळे काय होतंय ते यामुळे तुमचा सुद्धा उपचार होतोय आणि अनेक लोकांचा उपचार होताना इथे दिसत आहे. तुम्ही त्याबाबत काहीतरी जाहीर सुद्धा करत आहात आणि हे नजीकच्या काळात घडणार आहे. शिवाय सन कार्ड सुद्धा आलेला आहे, म्हणजे तुम्ही किती सकारात्मक आहात हे या कार्ड वरून लक्षात येत आहे. आणि जेव्हा रीडिंग मध्ये सन कार्ड येतं तेव्हा ते सांगतं की तुम्ही खूप सकारात्मक झालेले आहात, तुम्हाला आता रिझल्ट चांगले मिळणार आहेत आणि जी काही नकारात्मकता होती ती दूर होणार आहे नजीकच्या काळामध्ये. तुम्ही अनेकांचं नेतृत्व करताना इथे दिसत आहात. असं मी का म्हणते, कारण इथे हायरोफंटचं पण कार्ड आहे आणि सन कार्ड सुद्धा आहे. सन कार्ड सांगताय की तुमच्याकडे जे काही आहे ते तुम्ही इतरांना देत आहात, ज्यामुळे अनेकांचा फायदा होऊ शकतो, अनेकांना योग्य दिशा मिळू शकते. शिवाय या सन कार्ड मध्ये एक लहान मूल आहे, त्याप्रमाणे तुमची ऊर्जा आहे. तुम्ही अनेक गोष्टी करून पाहत आहात. सकारात्मक राहून तुम्हाला जे काही काम करायचं आहे त्यामध्ये अनेक गोष्टी शिकाव्या लागतील म्हणा, किंवा अनेक गोष्टींना समजून घ्यावं लागतील. तर त्यासाठी जो सकारात्मक विचार, सकारात्मक दृष्टिकोन आपल्याकडे असायला लागतो तो तुमच्याकडे दिसत आहे आणि ती करून पाहण्याची तयारी तुमची दिसते इथे. एकंदरीत हे रीडिंग काय सांगतंय की तुम्ही एका वाईट स्थितीमधून आता एका उच्च ऊर्जेमध्ये दिसत आहात आणि तुम्ही काहीतरी खास करणार आहात नजीकच्या काळात. इतरांना मार्गदर्शन करताना दिसत आहात, इतरांचं नेतृत्व करताना दिसत आहात आणि ही जी तुमची ऊर्जा आहे त्यामध्ये स्पष्टता सुद्धा आहे आणि तुमचा आणि इतरांचा उपचार सुद्धा होतोय. तुमची प्रगती होताना इथे दिसतेय. तुम्ही काहीतरी अनाउन्स करणार आहात, एखादी अशी गोष्ट की ज्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल, ज्यामुळे तुमची प्रगती होईल. हे जे रीडिंग आहे ते काय सांगतंय की काहीतरी विशेष नजीकच्या काळात होणार आहे. मार्गदर्शनासाठी आपण कार्ड्स काढूया. एकच कार्ड काढू. किंग ऑफ कपचं हे कार्ड आहे. तर किंगची ऊर्जा म्हणजे ऍक्शन घेणारी ऊर्जा जरी असली तरी हे कपचं कार्ड आहे. म्हणजे ब्रह्मांड काय सांगताय की काम महत्वाचं आहेच, पण ते काम करताना तुम्हाला सगळ्यांची काळजी घ्यायची आहे. तुमच्या अंतर्ज्ञान शक्तीचा योग्य वापर करायचा आहे आणि प्रेमाने सगळ्या गोष्टी करून घ्यायच्या आहेत. तुम्ही इथे राजाच्या भूमिकेत आहात, म्हणजे अधिकारी व्यक्ती आहात. तुम्हाला सगळ्यांकडनं काम करून घेता येतील, पण ते प्रेमाने करायचं आहे हे इथे अधोरेखित केलेलं आहे. हे होतं तुमचं रीडिंग. या रीडिंगद्वारे जर तुम्हाला मार्गदर्शन मिळालं असेल तर लाईक कमेंट जरूर करा, चॅनलला सबस्क्राईब
सबस्क्राईब करा जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओजद्वारे तुम्हाला असंच मार्गदर्शन मिळत राहील. धन्यवाद. पाईल नंबर 2. तुम्ही जर एस ऑफ पेंटॅकलच्या या कार्डची निवड केली असेल तर हे रीडिंग तुमच्याकरिता आहे आणि या रीडिंगद्वारे आपण पाहतोय नजीकच्या काळात तुमची ऊर्जा कशी असेल आणि तुमच्याकरिता काय मार्गदर्शन आहे. पहिलं जे कार्ड आहे ते आहे 2 ऑफ कप. त्यानंतर टॉवरचं कार्ड आहे 7 of Wands, 9 of Wands, 4 of Pentacle, 10 of Pentacle आणि 3 of Cup. तर या रीडिंगच्या मध्यावर जे कार्ड आहे ते 7 ऑफ वँडचं कार्ड आहे, जिथे तुम्ही संघर्ष करत आहात. तुम्हाला असं वाटतंय की आपण एकटे आहोत आणि सगळे आपल्या विरोधात आहेत आणि तुम्हाला तुमच्या हक्कांसाठी लढावं लागतंय. अशी जी तुमच्या आयुष्यात स्थिती आहे तिथे एक नवीन सुरुवात होत आहे. एस ऑफ पेंटॅकलचं हे कार्ड सांगतंय की तुम्ही तुमच्या व्यापारात तुम्ही खूप सारी इन्व्हेस्टमेंट केलेली आहे, पैसा गुंतवलेला आहे आणि तुम्ही आता प्रतीक्षा करत असल्यामुळे, म्हणजे काय तर मेहनत घेतली आहे, पैसा गुंतवलाय आणि तरी सुद्धा तुम्हाला जर वाट पाहावी लागत होती तर तिथे आता जी एक असुरक्षित भावना म्हणा किंवा जी चिंता होती तुमची ती दूर होणार आहे. कारण खूप मोठं सेलिब्रेशन तुमच्या जीवनात नजीकच्या काळात येत आहे. तुम्ही समूहाशी जोडले जाऊ शकता. बरीच माणसं तुमच्या जीवनात येणार आहेत. तुमची इथे ऊर्जा दिसते आणि त्यामुळे तुम्ही आनंदी दिसत आहात. तुम्हाला यश मिळत आहे ते अनेक माणसांशी जोडले गेल्यामुळे. इथे सुद्धा खूप सारी माणसं आहेत आणि इथे सुद्धा. तर ही कार्ड सांगतायत की आर्थिक स्थिती सुधारणार आहे, तुमच्या जीवनात आनंद येणार आहे आणि हे जे काही सेलिब्रेशन येतंय, जे काही यश तुम्हाला मिळतंय ते आत्तापर्यंत जे तुम्ही जिथे मेहनत घेतलेली आहे, जिथे पैसा गुंतवलेला आहे तिथेच आता तुम्हाला हे रिझल्ट्स मिळणार आहेत. एस ऑफ पेंटॅकलचं हे कार्ड सांगतंय की ही सुरुवात आता होत आहे. ही सुरुवात आहे. येणाऱ्या काळात तुम्हाला खूप मोठं यश यामध्ये मिळू शकतं. मार्गदर्शनासाठी कार्ड आपण एखादं काढूया. मार्गदर्शनासाठी कार्ड आहे 6 ऑफ पेंटॅकल. हे कार्ड सांगतंय की तुम्ही जितकं लोकांना द्याल, जितकी इतरांची मदत कराल, तितके तुम्ही समृद्ध व्हाल. तितके तुमच्या ज्या काही समस्या आहेत म्हणा किंवा तुमची प्रगती होण्यासाठी तुम्ही जे काही इतरांसाठी करणार आहात, इतरांना जी मदत देणार आहात, त्यातूनच तुम्हाला मार्ग मिळणार आहे. त्यामधूनच तुम्ही यश प्राप्त करणार आहात. हे होतं तुमचं रीडिंग. ह्या रीडिंगद्वारे जर तुम्हाला मार्गदर्शन मिळालं असेल तर लाईक कॉमेंट जरूर करा, चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओजद्वारे तुम्हाला असंच मार्गदर्शन मिळत राहील. धन्यवाद. पाईल नंबर 3. तुम्ही जर 4 ऑफ सॉर्डच्या या कार्डची निवड केली असेल तर हे रीडिंग तुमच्याकरिता आहे आणि या रीडिंगद्वारे आपण पाहतोय नजीकच्या काळात तुमची ऊर्जा कशी असेल आणि तुमच्याकरिता काय मार्गदर्शन आहे. पहिलं जे कार्ड आहे ते आहे 2 ऑफ सॉर्ड. त्यानंतर आहे द चॅरियट, 6 ऑफ सॉर्ड, Queen of Pentacle, the Moon, Queen of Wands
आणि व्हील ऑफ फॉर्च्यून. इथे या रीडिंगच्या मध्यावर कार्ड आलंय 6 ऑफ सॉर्ड्सचं आणि मुख्य कार्ड आहे 4 ऑफ सॉर्ड्सचं. म्हणजे सॉर्डची ऊर्जा म्हणजे खूप सारे विचार तुम्हाला त्रस्त करत आहेत किंवा त्या विचारांशी तुमचा जो संघर्ष चालला होता आतापर्यंत, तिथून आता तुम्ही पुढे जात आहात. तुम्हाला आता प्रगतीच्या दृष्टीने स्वतःला या नकारात्मक विचारांमधून बाहेर काढायचं आहे आणि त्यासाठी तुम्ही प्रयत्न सुद्धा करताना इथे दिसत आहात. तुम्ही पुढे जात आहात. तर ह्या बाबतीत हे मुख्य कार्ड काय सांगताय की तुम्ही जी प्रार्थना आतापर्यंत केलेली आहे त्या प्रार्थनेमुळे तुम्ही पुढे जाऊ शकत आहात. त्या प्रार्थनेमुळेच तुम्हाला मार्ग मिळत आहे. तुमची ही जी प्रार्थना आहे त्यामुळेच तुम्ही तुमच्या जीवनात शांती आकर्षित करीत आहात. सुख समृद्धी तुमच्या जीवनात येत आहे. कारण तुम्ही आधी विचारांमध्ये अडकायचात. इथे ही जी 2 ऑफ सॉर्डची ऊर्जा आहे त्याप्रमाणे तुमची ऊर्जा होती, जिथे डोळ्यांवर पट्टी म्हणजे स्पष्टता नसल्यामुळे काय करावं, निर्णय काय घ्यावा या विचारांमध्ये तुम्ही अडकायचात. पण आता तुम्ही योद्धा झालेले आहात, सारथी बनलेले आहात, संतुलित दिसत आहात. तुम्हाला या स्थितीमधून बाहेर कसं पडायचं हे कळलेलं आहे. अनुभव संपन्न झालेले आहात आणि क्वीन ऑफ वँडचं हे कार्ड सांगतंय की तुम्ही साहसी झालेले आहात. संतुलित सुद्धा दिसताय. नेतृत्व गुण सुद्धा तुमच्यामध्ये आता आलेला आहे आणि आध्यात्मिक ऊर्जा सुद्धा आहे. कारण चॅरियटची ऊर्जा आहे, आध्यात्मिक ऊर्जा आहे आणि साहसी सुद्धा आहात, सकारात्मक दिसत आहात. क्वीन ऑफ वँड्स हे कार्ड काय सांगतंय की एका संघर्षानंतर तुम्ही या पदापर्यंत पोहोचले आहात आणि तुमचं जे ध्येय आहे ते खूप मोठं आहे. तुम्हाला अनेकांचं नेतृत्व करायचं आहे आणि हेच तुम्ही नजीकच्या काळात करताना दिसत आहात. तुम्हाला आता ह्या 2 विचारांमधून आपण आपली सुटका कशी करून घ्यायची आणि आपलं जे काही ध्येय आहे ते पूर्ण होण्याच्या दृष्टीने नेमकं काय करायला हवं हे कळलेलं आहे. यामुळेच तुम्हाला मार्ग मिळत आहे आणि तुमची जी काही प्रार्थना चालू होती आतापर्यंत किंवा तुम्ही जे सकारात्मक होतात, जरी द्वंद्व तुमच्या मनात चाललेलं होतं विचारांचं, तरी सुद्धा त्या परिस्थितीमध्ये असताना सुद्धा तुम्ही प्रार्थना केली, त्या परिस्थितीमध्ये असताना सुद्धा तुम्ही सकारात्मक राहिलात, तर तीच गोष्ट आता तुम्हाला कामी येणार आहे. त्यामुळेच तुम्हाला मार्ग मिळणार आहे. क्वीन ऑफ पेंटॅकलचं कार्ड आणि द मूनचं हे कार्ड, त्याखाली आहे व्हील ऑफ फॉर्च्यूनचं कार्ड. तर ही कार्ड काय सांगतात की एका बिकट परिस्थितीमध्ये तुम्ही अडकलेले होतात. मनाची स्थिती फारच वाईट तेव्हा होती. ही आधीची तुमची ऊर्जा असू शकते, पण त्या स्थितीमधून तुम्ही बाहेर पडलात. का बाहेर पडलात? कारण भाग्य तुमच्या बाजूने होतं. तुम्ही सकारात्मक झालात आणि तुम्ही इतरांचा उपचार करू शकता अशा एका उच्च ऊर्जेमध्ये आलेले आहात. नजीकच्या काळात तुम्ही इतरांचा उपचार करताना दिसत आहात. अशा लोकांना बाहेर काढत आहात ज्यांना बिकट परिस्थितीमध्ये काय करावं तिथे तुम्ही मार्गदर्शन करताना दिसत आहात, त्यांचा उपचार करताना दिसत आहात. व्हील ऑफ फॉर्च्यूनचं हे कार्ड काय सांगतंय की तुम्ही तुमच्या भाग्यापर्यंत पोहोचत आहात नजीकच्या काळामध्ये. मार्गदर्शनासाठी आपण एक कार्ड काढू. मार्गदर्शनासाठी कार्ड आलंय किंग ऑफ पेंटॅकल. हे कार्ड काय सांगतंय? ब्रह्मांड सांगतंय की तुम्ही समृद्ध आहात, ज्ञानी आहात.
तुम्हाला तो अधिकार सुद्धा आता मिळालेला आहे आणि तुम्ही धनवान सुद्धा आहात. तर सर्व बाजूने तुम्ही समृद्ध असल्यामुळे तुम्ही इतरांची चांगल्या प्रकारे मदत करू शकता. आता तुम्हाला तुमची जी काही जबाबदारी आहे ती व्यवस्थित पार पाडायची आहे. इतरांना मदत करायची आहे, इतरांचा उपचार करायचा आहे, त्यांना योग्य दिशा तुम्ही दाखवू शकता. हे काम तुम्हाला करायचं आहे. खूप सारं प्रेम तुम्हाला मिळू शकतं, पण त्यापूर्वी तुम्हाला तुमच्याकडली समृद्धी इतरांना द्यायची आहे. हे होतं तुमचं रीडिंग. या रीडिंगद्वारे जर तुम्हाला मार्गदर्शन मिळालं असेल तर लाईक कॉमेंट जरूर करा, चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओजद्वारे तुम्हाला असंच मार्गदर्शन मिळत राहील. धन्यवाद.